आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. ओके ओके. कोण कोण जॉईन आहे? आरती, सुप्रिया मॅडम आणि यश. ओके, ठीक आहे. जॉईन. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय ना? हो सर. ओके. बरं, तुमचे आवाज वगैरे असतील ते आता सायलेंट करून द्या, तुमचे म्यूट करून द्या तिकडून, म्हणजे मी लेक्चर स्टार्ट करतो. नवीन विद्यार्थी कोणी आहे का? न्यू फर्स्ट टाइम अटेंडिंग द क्लास. पहिल्यांदा क्लास अटेंड करत कोणी आहे का नवीन? अनम्यूट करून सांगा मला, कोणी आहे का नवीन? न्यू स्टुडंट जो फर्स्ट टाइम क्लास अटेंड करतोय कोणी आहे का असं? लवकर लवकर सांगा मला कमेंट करून म्हणजे अनम्यूट करून सांगू शकता मला की येस आय एम न्यू. सो मग मी त्या अकॉर्डिंग तुम्हाला आजचा क्लास जो आहे तो आपण स्टार्ट करूया. मग काही विद्यार्थी मला जुने वाटत आहेत, सो आपण काही प्रिव्हियस क्लासेस मी तुमचे घेतले होते. सो माइट बी द क्लास मी तुमचा जो आज घेणार आहे तो आपला असणार आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा ऐतिहासिक बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण त्याला म्हणतो, ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या राज्यघटनेची. स्क्रीन सगळ्यांना दिसते का? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. ओके हो सर. ओके ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसते आहे, तर मी तुम्हाला हे विचारतोय की नवीन स्टुडंट कोणी आहे का जे पहिल्यांदा माझा क्लास अटेंड करतायत? सुप्रिया मॅडम तुम्हाला जुने स्टुडंट वाटत आहेत, त्यानंतर आरती ओल्ड स्टुडंट आहे. अजून बाकीचे कोणी? म्हणजे ओल्ड म्हणजे की जे 1 महिन्यापूर्वी मी तुमचे क्लास घेतले होते, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी. ओके ठीक आहे, चालू करूया आपण आजचा क्लास. सो राज्यघटनेची ऐतिहासिक बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी. सो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं होतं, सो आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिण्याच्या अगोदर लक्षात घ्या आपली घटना. मला एक सांगा, आपली घटना कधी लिहिली गेली? अनम्यूट करून आन्सर द्या मला. वेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज रिटन? 24 आपली राज्यघटना 24 नोव्हेंबर 1946. 24 नोव्हेंबर 1947. 1946. 1946. ओके. एनीवन एल्स? अजून कोणी सांगू शकतो? अजून कोणी सांगू शकता आपली घटना केव्हा लिहिली गेली होती? बघा, 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना लिहिली गेली. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो स्वीकृत केली गेली. आणि इम्प्लिमेंटेशन जे आहे, अंमलबजावणी फायनल, ठीक आहे, लागू केव्हा केली गेली? लागू केली गेली ती 26 जानेवारी 1950. आणि यालाच आपण रिपब्लिक डे ऑफ इंडिया म्हणतो, बरोबर? जो आपण एव्हरी इयर 26 जानेवारी आपण सेलिब्रेट करतो, तो म्हणजे आपल्या राज्यघटनेचं अस्तित्वात येणं, ठीक आहे, लागू केलं जाणं. लक्षात घ्या. तर आता ऐतिहासिक बॅकग्राऊंड जे मी तुम्हाला आता आजचा क्लास जो सांगणार आहे, याच्यात मी डायरेक्ट तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकवणार नाहीये, पण आपले कॉन्स्टिट्यूशन तयार होण्याच्या अगोदर भारतामध्ये ब्रिटिश
राज्यव्यवस्था होती, बरोबर. ब्रिटिश राज्यव्यवस्था होती, तर ब्रिटिश राज्यव्यवस्थेने त्यांचे कायदे, त्यांचे नियम, ठीक आहे, सगळं काही त्यांचं त्यांनी लागू केलेलं होतं. मग त्यावेळेस तर कॉन्स्टिट्यूशन नव्हती. मग ते भारताला चालवायचे कसं? तर हे आपण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहोत. बघा मित्रांनो, की 1949च्या अगोदर म्हणजे आता इंडियाला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, बरोबर. आता 1947 पर्यंत तर आपल्याकडे राज्यघटना नव्हतीच. 1934 मध्ये एम.एन. रॉय यांनी सांगितलं होतं इंडियन काँग्रेसला, ठीक आहे. यांनी एक संकल्पना दिली, जनरेट केली होती. ती म्हणजे घटना समिती तुम्ही तयार करा. जर आपल्या देशाला जर समजा आझादी मिळाली, देश स्वतंत्र झाला, तर आपल्याकडे काय असणार आहे? आपल्याकडे जर घटना नसेल, तर आपण देशाला चालवणार कोणत्या बेसिसवर, कोणत्या आधारावर? त्यामुळे एम.एन. रॉयने 1934 ला एक घटना समितीची शिफारस केली होती. आणि ही जी घटना समिती होती, हीच घटना समितीने नंतर आपली राज्यघटना तयार केली होती. पण घटना समितीला ब्रिटिश सरकार मान्यता देत नव्हतं. कारण 1934 म्हणजे ब्रिटिश शासनाचा काळ होता, बरोबर. मग 1936 मध्ये काँग्रेसने ऑफिशियली डिमांड केली ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे, की आम्हाला तुम्ही घटना समिती द्या बनवून, ठीक आहे, जेणेकरून आम्ही आमची राज्यघटना तयार करणार. तर ब्रिटिशांनी म्हणजे या गोष्टीला कधीच ते ऍक्सेप्ट नाही केलं त्यांनी, की त्यांनी आपली राज्यघटना जी आहे ती बनवण्यासाठी त्यांनी फायनल ऍक्सेप्टन्स दिला 1946 मध्ये. 46 मध्ये त्यांनी सांगितलं, की ठीक आहे, तुम्हाला राज्यघटना बनवायची बनवा. आणि 46 मध्ये आपली घटना समिती तयार झाली. या घटना समितीमध्ये बऱ्याचशा कमिटी होत्या छोट्या मोठ्या, ठीक आहे. मग याच्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर, त्यानंतर याच्यामध्ये खूप सारे राजकीय नेते होते, ठीक आहे, जे ज्यांनी आपल्या घटना समिती म्हणजे घटना लिहिण्यामध्ये एकमेकांना कोऑपरेशन केलं होतं. आता मग राज्यघटनेची ऐतिहासिक बॅकग्राऊंड म्हणजे काय? यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे काही ब्रिटिश काळातील कायदे, ठीक आहे, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स परीक्षेमध्ये जर 15 प्रश्न जर इंडियन पॉलिटीवर तुम्हाला विचारले गेले, तर यातून तुम्हाला, ठीक आहे, 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला कसे पण विचारतात. कारण ऐतिहासिक बॅकग्राऊंड म्हणजे याच्यामध्ये आपण काही असे कायदे ब्रिटिशांचे घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत, की आपल्या घटनेचं जे जेनेसिस आहे ते हेच कायदे होते, ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की याचा इतिहास आहे, इतिहास नाहीये. इतिहासाच्या बॅकग्राऊंडचा अर्थ असा होतो, की घटना म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, एक नियमावली म्हणजे देश शासन चालवायची एक नियमावली म्हणजे राज्यघटना, बरोबर. मग जेव्हा आपली राज्यघटना होती तेव्हा ब्रिटिश कोणत्या आधारावर आपले देश चालवायचे, त्यांचे ते कायदे काय होते ते आपण समजून घेऊया. त्यांची शासन प्रणाली कशी होती ते आपण इन शॉर्ट समजून घेऊया. मग आपण आपल्या राज्यघटनेला पुढच्या क्लासपासून आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. तर हे मागच्या क्लासमध्ये कोणी शिकलं होतं काही? एनीवन जे मागच्या क्लासमध्ये तुम्हाला हे शिकवलं होतं का मी? राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्यपर्यंत झालेलं सर. ते हा, पोर्शन झालं. एक्झॅक्टली, प्रमुख वैशिष्ट्य पण झालं होतं. पण त्याच्यातून बरेचसे विद्यार्थी मला आज नवीन वाटत आहेत, कारण हे लेक्चर जे माझं आहे ते पहिल्यापासून आहे पुन्हा, ठीक आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला काही अजून थोडीशी क्लॅरिटी मी द्यायचा प्रयत्न करेल इन डिटेल ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस क्लासेस, ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून मी काही तुम्हाला थोड्याशा नोट्स जे आहेत ते थोडं तुम्हाला एक्स्ट्रा मी याच्यामध्ये देणार आहे. इन डिटेल सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार. तर आपण चला पुढच्या आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. मग यामध्ये जे मी तुम्हाला बघा ऐतिहासिक बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या राज्यघटनेची, ठीक आहे. याच्यामध्ये डिस्कस करूया आपण काही महत्वाचे मुद्दे. बघा ब्रिटिश शासन, आता ब्रिटिश भारतामध्ये कधी आले होते? 16व्या शतकामध्ये, ठीक आहे. 16th सेंचुरीमध्ये ब्रिटिश एंटर्ड इन टू इंडिया, ते भारतामध्ये एंट्री झाली त्यांची. आणि ते ॲज अन ट्रेडर्स म्हणजे ॲज अन व्यापारी म्हणून ते भारतामध्ये आले होते. ॲज अन व्यापारी म्हणून त्यांनी भारतामध्ये एंट्री केली. सो असा व्यापार करत करत त्यांनी नंतर काय केलं, की एक भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती, ठीक आहे. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतामध्ये व्यापारी म्हणून आले होते. म्हणजे या कंपनीची स्थापना केली. आणि तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये जसं ब्रिटिश आले होते त्या प्रकारे अजून 3 या फॉरेन पॉवर्स आल्या होत्या. त्या म्हणजे कोणत्या कोणत्या? फ्रेंच, ठीक आहे, पोर्तुगीज होते, डच, ब्रिटिश. तर या 4 फॉरेन पॉवर होत्या भारतामध्ये एंट्री केली होती यांनी. आता 16व्या शतकामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले म्हणजे ब्रिटिश तिसरी फॉरेन पॉवर होती भारतामध्ये येणारी. पहिले कोण होते? फ्रेंच नाही, पोर्तुगीज. दुसरे डच होते, तिसरे ब्रिटिश आणि चौथे फ्रेंच होते, ठीक आहे. आता राणी एलिझाबेथ ही इंग्लंडची राणी होती. या राणीने पहिली म्हणजे ही एलिझाबेथ फर्स्ट, हिने दिलेल्या सदनेनुसार हिने एक
डॉक्युमेंट आपण त्याला जारी केलं आणि हिने एक सनद काढली होती. त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एक अधिकार, जे एकाधिकारीने एकवटले होते ब्रिटिश कंपनीकडे. ब्रिटिश कंपनीला सांगितलं, तुम्ही जा, भारतामध्ये जा. भारताचा जो काही राजा महाराजा असेल त्याला भेटा. त्यांना सांगा, ब्रिटनच्या राणीने तुम्हाला एक सनद पाठवलेली आहे, की आम्हाला भारतामध्ये व्यापार करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला परमिशन द्या. तर ब्रिटिश अधिकारी वगैरे येतात. आपले राजे त्यावेळेचे जे होते, राजे महाराज 16व्या शतकातले, आपल्या इतिहासात जायचं नाहीये. त्यांच्याकडून त्यांनी परमिशन घेतली. त्यांनी सांगितलं, ओके ठीक आहे, तुम्ही व्यापार करू शकता भारतामध्ये. आता सुरुवातीस निव्वळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला, ठीक आहे, इसवी सन 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार, महसूल, दिवाणी न्यायाचा अधिकार मिळाला होता. आता बघा, इथे एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो, की भारतामध्ये ब्रिटिश जरी 16व्या शतकामध्ये आले होते, तरी त्यांनी 1757 पर्यंत व्यापारच केला होता. लक्षात घ्या. 1757 नंतर त्यांनी हळूहळू भारताचा जो काही व्यापार, त्यांनी व्यापार तर पूर्णपणे पसरवला इंडियामध्ये, हे 150 वर्ष. पण या 150 वर्षानंतर त्यांनी हळूहळू भारताची पॉलिटिकल पॉवर जी आहे, राजकीय, आपण त्याला अधिकार म्हणतो, त्यांनी राजकीय अधिकार मिळवायला देखील सुरुवात केली होती भारतामध्ये. आणि जसं जसं त्यांच्याकडे भारतामध्ये व्यापार करून त्यांनी पैसा कमवला, त्यांनी मॅक्झिमम तो जो पैसा होता भारतात कमवलेला, तो त्यांनी त्यांच्या सैन्याची डेव्हलपमेंट करण्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केला होता. ठीक आहे, म्हणजे त्यांनी एक इन्व्हेस्ट केला होता असं म्हणायला म्हणू शकतो. त्यांनी सगळ्यात जास्त भारतामध्ये व्यापार केल्यानंतर त्यांनी सगळ्यात त्यांची मिलिटरी स्ट्रॉंग केली होती. लक्षात घ्या, त्यांचा सगळ्यात मोठा फोकस कशावर होता? मिलिटरी डेव्हलपमेंट. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र तयार करून देणं. कारण त्यांना जर पॉलिटिकल पॉवर भारतात मिळवायची असेल, ब्रिटिशांना माहिती होतं की आपल्याला युद्धांना फेस करावं लागेल, आपल्याला वॉर्सला फेस करावं लागेल. ठीक आहे. सो त्या अनुषंगाने इथे आपण बघितलं, तर मग इथे 1757 भारतामध्ये ब्रिटिशांनी पहिलं युद्ध केलं होतं लोकल रुलर सोबत. जे भारतातले जे लोकल रुलर्स होते, त्यावेळेस मुघल्स होते भारतामध्ये 1757 मध्ये. तर त्यांनी 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली होती, द बॅटल ऑफ प्लासी. ही प्लासीची लढाई जिंकल्यानंतर, हे तर कट कारस्थान करून त्यांनी ही लढाई जिंकली होती. ठीक आहे. ही प्लासीची लढाई जिंकल्यानंतर याची डिटेल मी तुम्हाला इतिहासानं सांगणार. त्यांना एक प्रकारे कॉन्फिडन्स झाला की आता भारतामधली आपण पॉलिटिकल पॉवर जी आहे आपण आपल्याकडे घेऊ शकतो. आपण इंडियन्सला आपल्या अंडर, आपण त्यांच्यावर कब्जा करून त्यांना आपल्या अंडर त्यांना आपण घेऊ शकतो. मग त्यांनी काय केलं, 1764 मध्ये पुन्हा दुसरं युद्ध केलं. आणि हे जे युद्ध केलं याला आपण म्हणतो बॅटल ऑफ बक्सार. हे त्यांनी मिलिटरीच्या दमवर केलं होतं. त्यांच्याकडे मिलिटरी एवढी त्यांनी स्ट्रॉंग केली की त्यांनी मिलिटरीच्या दमवर त्यांनी भारतातल्या रुलर्सला हरवलं, विदाउट सपोर्ट ऑफ एनीवन, कोणाचा सपोर्ट नसताना. ठीक आहे. त्यामुळे त्यांचे अजूनच कॉन्फिडन्स त्यांचा खूप वाढला होता. आणि हे बक्सारचं जे युद्ध होतं हा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला. भारतामध्ये त्यांचा पाया त्यांनी स्ट्रॉंग करण्याचा. मग आता जसं त्यांनी 1764 मध्ये बक्सारचं युद्ध जिंकलं, त्यानंतर त्यांच्याकडे बंगाल, बिहार, ओरिसा या 3 प्रांतांचे त्यांच्याकडे दिवाणी अधिकार मिळाले होते. त्याला आपण महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार असं देखील आपण याला म्हणतो. म्हणजेच बंगाल, बिहार, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळणं म्हणजेच काय, महसूल गोळा करायचा अधिकार मिळणं, न्याय देण्याचा अधिकार मिळणं, ठीक आहे, न्यायाचा अधिकार. तो अशा प्रकारे यांना हे अधिकार इथे मिळाले होते. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये डायरेक्ट कंट्रोल ब्रिटिशांचा येऊ लागला होता 1765 मध्ये. अलाहाबादचा तह झाला आणि आलमगीर त्यावेळेचा जो राजा होता, ठीक आहे, आलमगीर मुघल सम्राट होता, त्या आलमगीरने यांना या 3 प्रांत ब्रिटिशांना देऊन टाकले. म्हणजे आता तुम्ही याच्यावर राज्य करा, तुम्ही महसूल गोळा करा, काही करा. सो याने कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली होती. तुम्हाला मी सांगितलं ना की रिजनल पॉवर त्यांनी कॅचअप करायला सुरुवात केली होती. मग 1857 पर्यंत तुम्ही जर बघितलं, त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर राज्य करायला सुरुवात केली. आणि 1857च्या उठावामुळे इसवी सन 1858 मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली होती. आणि ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत चालू होती. हे तुम्ही लक्षात घ्यायचे. ठीक आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे.
इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का? हो. येस सर. ओके, तर पुढच्या पॉईंटला आपण जाऊया. पुढचा पॉईंट आता असा आहे तुम्हाला इथे मित्रांनो, बघा स्वातंत्र्याबरोबरच भारतीयांना राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1857ला जो उठाव झाला होता, ऐतिहासिक उठाव, ज्याला आपण फर्स्ट बॅटल ऑफ इंडिपेंडन्स असं देखील आपण इंडियामध्ये म्हणतो, पहिला स्वातंत्र्य समर. ठीक आहे, तर या उठावानंतर 1858 नंतर पूर्णपणे ब्रिटिश पॉवर भारतामध्ये रुजली होती. मग इसवी सन 1934 मध्ये जसे मी तुम्हाला सांगितलं की साम्यवादी चळवळीचे विचारवंत होते भारतामध्ये, त्यांना पुरोगामी लोकशाहीचे विचारवंत असं देखील म्हणतात. त्यांचं नाव होतं एम.एन. रॉय. एम.एन. रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. यांनी सुचवल्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान सभा, लक्षात घ्या, संविधान सभा, जसं मी तुम्हाला सांगितलं घटना समिती त्यालाच आपण म्हणतो, सभा भरवण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना आपली अस्तित्वात आली होती. परंतु भारतीय राज्यघटनेचे आणि राज्यव्यवस्थेचे विविध वैशिष्ट्यांचे मूळ ब्रिटिश राजवटीमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली जी ही राज्यघटना आहे, की आपली राज्यव्यवस्था आहे, याचं मूळ कुठे? ब्रिटिश राजवटीमध्ये. सो ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन, लक्षात घ्या, ब्रिटिशकालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला होता. या घटनांचा आपल्या राज्यघटनेवर व राज्यव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. सो हा घटनाक्रम तुम्हाला मी आता पुढील प्रमाणे दिलेला आहे. तर आपण हा वन बाय वन हा पूर्णपणे आपण घटनाक्रम बघूया. सो तुम्हाला अजून याचे पॉईंट जे आहेत ते तुमचे क्लिअर होऊन जातील. बघा, याच्यामध्ये जो पहिला घटनाक्रम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिशांनी काही कायदे केले ते भारतामध्ये, जसे त्यांच्याकडे भारतातील जी रिजनल पॉवर आहे जशी जशी त्यांच्या हातामध्ये जाऊ लागली होती, ठीक आहे, तसं तसं त्यांनी भारतामध्ये कायदे केले होते. आता हे कायदे दोन भागात डिवाइड केलेले आहेत. एक आहे कंपनी राजवट, लक्षात घ्या, एक कोणता आहे? कंपनीची राजवट, आणि दुसरा कोणता आहे? राजाची राजवट. आता कंपनी राजवट म्हणजे काय? 1773 जशी त्यांना भारतातली पॉलिटिकल पॉवर मिळाली होती, बंगाल, ओरिसा आणि बिहारची, त्यांनी कंपनी, त्यावेळेस कंपनीचं राज्य होतं. कंपनी म्हणजे कोण? ईस्ट इंडिया कंपनी. कंपनी नंतर बरखास्त झाली 1857च्या युद्धानंतर, महायुद्धानंतर, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य समरानंतर, आणि 1858 पासून राजाची राजवट भारतामध्ये सुरू झाली होती. मग आता कंपनी राजवट कुठूनपर्यंत आहे? बघा, राजाची राजवट जी आहे ती 1773 पासून 1858, इथून राजाची राजवट आहे. ठीक आहे, आणि 1858 तर 1947 पर्यंत राजा, ही कंपनी राजवट, बरोबर, ही राजाची राजवट आहे, ही राजाची राजवट 1858 1947, ही कंपनी राजवट. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तर मग आपण जाऊया आता रेग्युलेटिंग ऍक्ट. पहिला कायदा ब्रिटिशांनी भारतामध्ये पास केला होता रेग्युलेटिंग ऍक्ट 1937. बघा, या कायद्यांचे फक्त तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. तुम्हाला एक्झाम मध्ये जो क्वेश्चन विचारतो तो तुम्हाला वैशिष्ट्याने विचारला जाणार आहे, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. फक्त फीचर्स तुम्ही लक्षात ठेवा. रेग्युलेटिंग ऍक्ट कधीच आहे? 1947. आता या कायद्याला नियामक कायदा असं देखील म्हणतात. नियामक कायदा असं देखील आपण म्हणतो. तर लक्षात घ्या, घटनाच्या दृष्टीने खालील कारणांमुळे हा जो कायदा होता अत्यंत महत्वाचा आहे. हा कायदा ब्रिटिशांनी का पास केला होता याचे कारण मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो. पहिलं कारण असं होतं मित्रांनो याच्यामध्ये, ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील, ठीक आहे, कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल होते. म्हणजे आता भारताकडे जर ओरिसा, बिहार, बेंगॉल यांची जर त्यांच्याकडे रिजनल पॉवर जर त्यांच्या हातामध्ये आली, लक्षात घ्या, तर तिथलं जे कामकाज आहे सगळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं कामकाज बघणं हे त्यांच्या हातात. लक्षात घ्या. या प्रकारे तर पुढच्या याच्यामध्ये
पॉईंट असा आहे मित्रांनो 2 नंबरचा, तो म्हणजे या कायद्यानुसार प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली होती. आणि 3 नंबरचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य अजून आपण घ्यायची या कायद्याची वन बाय वन पुढे. 3 नंबरचा पॉईंट असा की या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. जर तुम्हाला विचारलं गेलं की ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणत्या कायद्यानुसार केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला, तर तो म्हणजे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, आता याचे काही महत्वाचे वैशिष्ट्य मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो, म्हणजे तुमची अजून क्लॅरिटी याच्या अकॉर्डिंग तुम्हाला येऊन लागेल. ठीक आहे. बघा, कायद्याची वैशिष्ट्य काय वन बाय वन आपण घेऊया. या कायद्याची कोणती कोणती वैशिष्ट्ये. पहिलं असं, या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामविधान दिले गेले आणि त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता. वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. या कायद्यापूर्वी बॉम्बे, जे आपण त्याला मुंबई, आज मुंबई म्हणतो, पहिले बॉम्बे म्हणायचे, मद्रास जे आपण चेन्नई म्हणतो, याचे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र होते. पण झालं असं, या कायद्यानुसार मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर हे बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले होते. म्हणजे झालं असं की 1773 कायदा पास होण्याच्या अगोदर, रेग्युलेटिंग ऍक्ट येण्याच्या अगोदर सुरुवातीला काय केलं गेलं होतं की बंगाल, बॉम्बे आणि मद्रास हे जे 3 प्रांत होते, हे तिघांची जी प्रशासनाची जी अधिकार होते, पॉवर होती, ती वेगळी होती. म्हणजे बंगालचं काम करणार, बॉम्बेचं काम करणार आणि मद्रासचं काम करणार. कोणी पण एकमेकांमध्ये इंटरफेअर करणार नाही. पण हा जसा कायदा आला 1773चा, या कायद्यानुसार झालं असं की बंगाल जो होता याला सुप्रीम करून टाकला आणि बॉम्बे आणि मद्रास यांना बंगालच्या अंडर घेऊन टाकलं. बरोबर. बंगाल सुप्रीम बनला इथे आणि बंगालचा गव्हर्नर जनरल कोण बनला पहिला? वॉरन हेस्टिंग्स. ओके, इथपर्यंत लक्षात आलं वैशिष्ट्य. पुढचा याच्यामध्ये मुद्दा बघा, पुढचा 3 नंबरचा याच्यातला पॉइंट काय मित्रांनो? हॅलो सर. या कायद्यानुसार कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1974, म्हणजे या वर्षी 1774 येते, 1900 नाही, 1773 तरतूद केली गेली. म्हणजेच 1773चा जो रेग्युलेटिंग कायदा होता, ऍक्ट होता, या ऍक्ट नुसारच सुप्रीम कोर्टाची स्थापना कोलकाताला केली गेली 1774 मध्ये. हे तिसरं फीचर आपण बघितलं. चौथं फीचर असं होतं, या कायद्यानुसार कंपनीच्या कार्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर हा कायदा येण्याच्या अगोदर पहिले असं होतं बंगालमध्ये म्हणजे म्हणा किंवा तुम्ही पूर्ण जिथे ब्रिटिश पॉवर होती तिथे म्हणा, की ब्रिटिश अधिकारी जे होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, ते खूप भ्रष्टाचार करायचे, भेटवस्तू घ्यायचे. ठीक आहे. आणि त्यामुळे इलिगल व्यापार करायचे. मग आता हे सगळं काही जे होतं या कायद्यानुसार बंद केलं गेलं. कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी याविषयी देखील अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील जो कंट्रोल होता कंपनीवरचा, तो त्यांनी अजून जास्त स्ट्रॉंग करून टाकला, अजून दृढ केला होता. कारण कंपनीचं कुठेतरी जे आहे तर ब्रिटिश गव्हर्नमेंटला, जे इंग्लंडमध्ये बसलं होतं ब्रिटिश पार्लमेंट, त्यांना कळाले होते. त्यामुळे मग ब्रिटिश सरकारने डिसाईड केलं इंग्लंडच्या, की थोडंसं यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण हे जरा जास्त करतायत, अति करतायत. कारण तुम्ही जर बघितलं असेल, भारताचा पहिला गव्हर्नर ब्रिटिश
एनीवन? नॉट विलियम बेंटिक. विल्यम बेंटिक पहिला गव्हर्नर नव्हता. मी याचा म्हणजे भारताचा म्हटलं मी, एक असं समजा तुम्ही कन्सिडर करा, ते गव्हर्नर जनरल होते ऑफ इंडिया होते ते बेंटिक. मी हे विचारलं गव्हर्नर कोण होता पहिला बंगालचा, फक्त गव्हर्नर म्हणतोय, बंगालचा जनरल नाही. सांगा. कोणी सांगू शकता? सगळ्यात फेमस ज्यांनी बेंगॉल जिंकला होता, बॅटल ऑफ बक्सार. बॅटल ऑफ बक्सर मध्ये ब्रिटिशांचे गव्हर्नर होते ते. त्यांनीच तर 57चा उठाव जिंकला. सॉरी, 1757चा प्लासीचं युद्ध पण त्यांनी जिंकलं होतं. आणि 1764 मधला जो बक्सरचं युद्ध होतं ते देखील त्यांनी जिंकलं होतं ब्रिटिशांच्या साईडने. ठीक आहे, त्याचं नाव मला तुम्ही सांगू शकता? मी तुम्हाला लास्ट लेक्चरला ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांना मी सांगितलं होतं. ओके. आता झालं असं की कंपनीने थोडा भ्रष्टाचार केला होता. कंपनीच्या बऱ्याचशा इंटरनल जे काही त्यांचे इलिगल व्यापार चालायचे ते पण कळलं होतं ब्रिटिश पार्लमेंटला. त्यामुळे त्यांनी थोडे निर्बंध जे होते ते स्ट्रॉंग करून टाकले कंपनीवरती. पुढचा पॉईंट घेऊया आपण. आता पुढचा कायदा आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1764. महत्वाचा कायदा आहे बघा, पिट्स इंडिया ऍक्ट 1784, 64 आणि 1784. बघा, पिट्स इंडिया ऍक्ट जो होता हा का पास केला गेला? बघा, जेव्हा इसवी सन 1773च्या या नियामक कायद्यामध्ये काही कमतरता राहून गेल्या, काही उणिवा होत्या, काही त्रुटी होत्या. जेव्हा माणूस एखादं काम पहिल्यांदा करतं तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काही कमतरता राहून जातात, बरोबर? तो काही 100% परफेक्ट नसतो. जसा पहिला कायदा पास केला ब्रिटिशांनी त्यामध्ये काही ना काही कमतरता राहिल्या होत्या. याच कमतरता भरून काढण्यासाठी पिट्स इंडिया ऍक्ट पास केला गेला 1784 मध्ये. याच्या अगोदर अजून एक ऍक्ट ऑफ सेटलमेंट त्यांनी ब्रिटिशांनी आणलं होतं भारतामध्ये. ब्रिटिश संसदेने काय केलं होतं मग? ब्रिटिश संसद म्हणजे कोणती? जी इंग्लंडला बसलेली होती. 1781 मध्ये यांनी दुरुस्ती कायदा संमत केला होता, ऍक्ट ऑफ सेटलमेंट आपण त्याला म्हणतो. याला सेटलमेंट कायदा देखील म्हटलं गेलं होतं. आणि यानंतरचा जो महत्वाचा कायदा होता तो म्हणजे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. विल्यम पिट्स हे इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांच्या नावाने कायदा होता पिट्स इंडिया ऍक्ट. या कायद्याची वैशिष्ट्य अशी होती मित्रांनो की पहिला वैशिष्ट्य असं आहे की या कायद्यानुसार कंपनीची व्यापारी वाणिज्य कार्य जी होती व राजकीय कार्य यात भेद करण्यात आला होता. देअर वॉज डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल अँड कमर्शियल फंक्शन ऑफ द कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर? आता ही जी पहिले काय होतं 1773च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे जे राजकीय आणि जे कमर्शियल जे फंक्शन होते, कार्य होते, वाणिज्य कार्य, हे एकच होते, म्हणजे एकत्र एकाच हातात म्हणजे कंपनीच्या हातामध्ये होते. या कायद्याने काय केलं बघा, हे जे दोन फंक्शन होते वाणिज्य कार्य व राजकीय कार्य याच्यामध्ये भेद केला गेला. भेद म्हणजे काय? वेगवेगळे केले गेले होते. आता वेगळे करून एक्झॅक्टली ब्रिटिशांना काय प्रूव्ह करायचं तुम्हाला मी सांगतो बघा पुढच्या पॉईंट मध्ये. 2 नंबरचं असं वैशिष्ट्य, या कायद्यानुसार व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन, लक्षात घ्या, या कायद्यानुसार व्यापारी जो कारभार होता म्हणजे कमर्शियल जे कार्य होतं याचं जे मॅनेजमेंट होते हे मॅनेजमेंट करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली होती. संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ईस्ट इंडिया कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं, त्यांच्याकडे व्यापारी फंक्शन दिले गेले होते की तुम्ही व्यापारावर लक्ष द्या, बाकीच्या गोष्टी बघू नका, राजकारणाचं काय ते आम्ही बघून घेतो. मग राजकीय कारभार व्यवस्थापन म्हणजे पॉलिटिकल फंक्शनचे मॅनेजमेंट करण्यासाठी या कायद्यानुसार ब्रिटिशांनी काय केलं? नियामक मंडळ, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली. या कायद्यानुसार एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती ब्रिटिशांनी भारतामध्ये लागू केली होती. नंबरचं वैशिष्ट्य असं की या कायद्यानुसार भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरिक
व लष्करी शासन विषय तद्वतच महसूल विषय सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण जे होतं म्हणजे निरीक्षण पर्यवेक्षण व निर्देशन हे करण्याचे अधिकार हे बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आले होते, जे नियामक मंडळाला. लक्षात घ्या, 1784 पीट इंडिया ऍक्ट नुसार 2 बोर्ड स्थापन झाले. संचालक मंडळ अगोदर होतच कंपनीचं, ठीक आहे, जे पूर्ण मॅनेजमेंट बघायचं, जे पहिले पॉलिटिकल आणि कमर्शियल दोन्ही फंक्शन बघायचं. नंतर ब्रिटिशांनी काय केलं, नियामक मंडळाची स्थापना करून टाकली, बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं आणि ही जी पॉलिटिकल कमर्शियल फंक्शन तिथे डिवाइड करून टाकले. म्हणजे पॉलिटिकल फंक्शन कोण बघणार, नियामक मंडळ, आणि कमर्शियल फंक्शन कोण बघणार, संचालक मंडळ. भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे पहिल्यांदा समजले गेले होते आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारांवर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे या 2 कारणांसाठी हा जो कायदा होता हा महत्वाचा होता. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला हे बेसिक सांगितलं मी, तुम्हाला इथपर्यंत कळालं. आता पुढे तुम्हाला अजून काही याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघूया. बघा, पुढचा आहे संधी कायदा. आता टोटल जर ऍक्टची मी तुम्हाला लिस्ट दिली, टोटल ऍक्ट किती होते, भरपूर होते. 1773, 1784, 1793, 1813, 1833, त्यानंतर 1853 आणि 1858 तुम्हाला मी हा पुढे शिकवणार. इथून राजाची राजवट सुरू होती इथपासून. ठीक आहे, इथपासून शासन बदलून जाईल ब्रिटिशांचं. आता एवढे सगळे कायदे आहेत, यातून मी हा नाही घेतला 93चा, हा इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही हिस्ट्रीमध्ये हा कायदा शिकून घ्या, लर्न करून घ्या. ठीक आहे, 93चा, किंवा जेव्हा मी तुम्हाला इतिहास शिकवणार तुम्हाला मी हा कायदा शिकून टाकेन. आणि 1813 हा पण इतका इम्पॉर्टंट नाहीये. हे संधी कायदे होते, संधी कायदे 4 होते. ओके, संधी कायद्याला आपण इंग्रजीमध्ये आपण त्यांना काय म्हणतो, चार्टर ऍक्ट म्हणतो इंग्रजीमध्ये. ब्रिटिशांनी चार्टर ऍक्टची सिरीज लागू केली 1793, 1813, 1833 आणि 1853. तर 1833, 1853 हे 2 महत्वाचे आहेत, जे आपण आजच्या या डिस्कशन मध्ये आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला, मागचे जेवढे मी शिकवले तेवढे? एनी डाऊट, क्वेश्चन्स? सांगा. नाही सर. एनी डाऊट? नाही डाऊट, कुठला डाऊट नाही? सर, यस, बोला. तुम्ही पिट्स इंडिया ऍक्ट बोलले, त्याच्यामध्ये जे 2 म्हणजे व्यापारी कारभार आणि म्हणजे पॉलिटिकल कारभार 2 असे मंडळ हे केले गेले, तर ह्याला ड्युअल गव्हर्नमेंट म्हणतात का? एक मिनिट, आवाज इको होते कारण मी मोबाईल वरून पण. एक मिनिट, जस्ट मोमेंट. हा, विचारा क्वेश्चन. हा, तुम्ही ते पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये 2 व्यापारी म्हणजे मंडळ स्थापित केले गेले, त्याला दुहेरी शासन पद्धती म्हणतात का? हा, त्याला दुहेरी शासन पद्धती म्हणजे त्यांनी इनडिरेक्ट होती ती, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी दुहेरी शासन पद्धत सुरू केली भारतामध्ये. ओके, हा, म्हणजे एक प्रकारे 2 फंक्शन डिवाइड झालेत ना. एक व्यापारी वेगळं बघणार आणि जे त्यांचं राजकीय फंक्शन होते ते वेगळं बघणार. 2 मॅनेजमेंट त्यांनी बोर्ड स्थापन करून टाकले, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि एक बोर्ड ऑफ कंट्रोल. दोघांच्या हातामध्ये वेगळी पॉवर देऊन टाकली. म्हणजे पहिले कसं होतं 73च्या कायद्यामध्ये, त्याला आपण म्हणतो रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये, की दोन्ही जे फंक्शन होते ते दोघं बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या हातामध्येच होते, कंट्रोल नव्हतं तेव्हा, बोर्ड ऑफ कंट्रोल. नंतर यांनी कंट्रोल आणलं 84च्या कायद्यामध्ये. मग तेव्हा तिथून त्यांनी एक प्रकारे दुहेरी शासन व्यवस्था स्थापन केली. ओके सर. ठीक आहे, तर यामध्ये बघा, संधी कायदा हा 1833चा आहे. हा कायदा इम्पॉर्टंट आहे. आता इथून जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता, या कायद्यानुसार भारतामध्ये फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला होता. कोण? लॉर्ड विल्यम वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाले होते.
त्याच्या अगोदर फक्त गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता. जनरल हे पद नव्हते, जनरल हा शब्द नव्हता. जनरल शब्द ऍड करणं म्हणजे त्याच्या हातामध्ये विशेष पॉवर देणं. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जसा वॉरन हेस्टिंग झाला तसाच मद्रास बॉम्बेचा प्रांत देखील त्याच्या लागला होता. विशेष पॉवर दिली गेली होती. पण कायद्याची वैशिष्ट्य आता आपण बघूया. 1833 या कायद्यामधलं पहिलं वैशिष्ट्य असं होतं. बघा, या कायद्याला आपण काय म्हणू शकतो, हा कायदा म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. द फायनल स्टेप टुवर्ड्स दी सेंट्रलायझेशन इन इंडिया. आणि सेंट्रलायझेशन सुरुवात कोणत्या कायद्यानुसार झाली होती? सेंट्रलायझेशन Regulating Act. केंद्रीकरण कोणत्या कायद्याने सुरू केलं? रेग्युलेटिंग ऍक्ट. एक्झॅक्टली, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार केंद्रीकरणाची सुरुवात झाली होती भारतामध्ये. आता कायद्याची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य असं आहे की या कायद्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता याचं नाव, आता जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता हा टायटल चेंज करून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, बेंगॉलच्या जागेवर इंडिया केला गेला. ठीक आहे. भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले आणि त्याला सर्व नागरी म्हणजे जेवढी सिव्हिल आणि जेवढी मिलिटरीचे राईट्स होते ते त्यांच्या हातामध्ये दिले गेले होते. ठीक आहे. मग भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यानुसार स्थापन केले गेले होते. सो लॉर्ड विल्यम बेंटिक जो होता हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनले होते. लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. पुढचा पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करतो. नेक्स्ट जो याच्यामधलं वैशिष्ट्य आहे कायद्याचं ते असं आहे. 2 नंबरचं वैशिष्ट्य, या कायद्यानुसार मुंबई, लक्षात घ्या ही लाईन सगळ्यात महत्वाची आहे, मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे जे कायदे होते, कायदे करण्याचे जे अधिकार होते, कारण रेग्युलेटिंग ऍक्ट जेव्हा आला होता 1773 मध्ये, हा कायदा येण्याच्या अगोदर तिघांचे अधिकार वेगळे होते. हा कायदा आला आणि याच्या अंडर बॉम्बे आणि मद्रास येऊन लागला, सबऑर्डिनेट करून लागला. मग आता या कायद्यानुसार 1833 जो संधी कायदा आहे, चार्टर ऍक्ट 1833, याच्यानुसार मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे जे कायदे करण्याचे अधिकार होते ते काढून घेण्यात आले आणि पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांनाच फक्त दिले गेले होते. आता कोण बघणार? ओनली गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, नॉट गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे अँड मद्रास. पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना रेग्युलेशन्स म्हणजे नियम असं म्हणण्यात आले होते. पूर्वीचे कायदे म्हणजे 1833 च्या अगोदर जेवढे कायदे बनवले गेले त्यांना नियम असं त्यांनी नाव दिलं, रेग्युलेशन्स. या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना त्यांनी कायदे म्हणजे ऍक्ट्स असं नाव दिले. तर इथून पासून पुढे जे कायदे बनतील ते ऍक्ट्स असणार. तर मग या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले जे अस्तित्व होतं ते संपुष्टात आणले गेले. आता ईस्ट इंडिया कंपनीचं काम काय होतं? व्यापार करणे भारतामध्ये. ठीक आहे. बाकीचे रिकामे कामे करणे हे नव्हतं. हे रिकामेच कामं जास्त करायची ईस्ट इंडिया कंपनी. याच्यासोबत युद्ध कर, त्याच्यासोबत युद्ध कर, याला हरव त्याला हरव, इथं काड्या कर तिथं काड्या कर, हे काम ईस्ट इंडिया कंपनीचं असते. त्यामुळे याच्या काड्या करायचं जे काम होतं हे जास्त होतं, व्यापार करायचं काम कमी होतं. कंपनीला कुठंतरी म्हणजे ब्रिटिश पार्लिमेंटला कुठंतरी असं वाटत होतं की नुकसान करतायत डिरेक्टली. ठीक आहे. ब्रिटिश प्रशासनाचे, म्हणून संस्था म्हणून त्याचं अस्तित्व संपुष्टात आणले गेले या कायद्यानुसार. आता तिला ब्रिटिश पार्लिमेंटने काय सांगितलं? 1833च्या कायद्यानुसार जो विल्यम बेंटिक होता त्यांनी हा डिसिजन घेतला की आता ती फक्त काय असणार आहे, एक प्रशासनिक संस्था असणार आहे. फक्त आता प्रशासन बघा, ऍडमिनिस्ट्रेशन. आता व्यापार पण सोडा, राजकारण पण सोडा, आता फक्त काय बघायचं? प्रशासन बघायचं. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे, त्याच्या वारसदारांचे व उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील अशी तरतूद या कायद्यामध्ये केली होती. आणि अशा प्रकारे अजून महत्वाच्या काही तरतुदी या कायद्याच्या आहेत. त्या म्हणजेच 4 नंबरचा बघा, हा जो संधी कायदा होता 1833चा, या संधी कायद्यानुसार नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला गेला. ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिस. फॉर सिव्हिल सर्व्हिसेस
ज्या काही खुल्या स्पर्धा होतील या खुल्या स्पर्धामध्ये भारतीय पण भाग घेऊ शकतात असं या कायद्यानुसार यांनी सांगितलं 1833. परंतु झालं असं, ही जी तरतूद होती विल्यम बेंटिक्स हा जो निर्णय होता या निर्णयाला अपोजिशन झालं होतं ब्रिटिश कंपनीमधून. ईस्ट इंडिया कंपनीने अपोजिशन केलं होतं. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेमध्ये रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यामध्ये तरतूद होती. परंतु संचालक मंडळ जे होतं ना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, यांनी जमकर विरोध केला या कायद्याला. निर्णयाला विल्यम बेंटिक्सनी सांगितलं की जर तुम्ही असं करणार, भारतीयांना जर तुम्ही आपल्या प्रशासनामध्ये घेणार, तर उद्या भारतीय आपल्या डोक्यावर बसणार, आपल्याला अवघड होऊन जाईल. त्यामुळे बेटर आहे यांना दूरच ठेवा. यांनी विरोध केल्यामुळे मग काय झालं, विल्यम बेंटिक्सनी तरतूद जी होती रद्द करून टाकली. आता पुढचा जो कायदा आहे संधी कायदा, तो होता 1853. हा कायदा देखील इम्पॉर्टंट होता. यासाठी महत्वाचा होता हा कायदा की यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जी खुली स्पर्धा होती, मुक्त स्पर्धा परीक्षा, जिथे भारतीयांना बंदी असू नये, भारतीय पण याच्यामध्ये सामील व्हावे. जे ब्रिटिश कंपनीमध्ये त्यांना रुजू व्हायचं असेल त्यांनी एक्झाम देऊन एक्झाम पास करून रुजू होऊन जायचं. ठीक आहे. तर हे जे याला जे अपोजिशन 1833 मध्ये मिळालं होतं ते अपोजिशन इथं आलं नव्हतं, याच्यामध्ये भेटलं नाही. यांनी परवानगी देऊन टाकली. भारताचे त्यावेळेचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते? लॉर्ड डलहौसी होता या पिरियड मध्ये. ठीक आहे. 1793 तर 1853 या कालावधीमध्ये ब्रिटिश संसदेने केलेल्या संधी कायद्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा होता. म्हणजे 1793 हा पहिला संधी कायदा होता, 1813 दुसरा होता, 1833 तिसरा होता, 1853 हा चौथा आहे. भारताच्या राज्यघटनेच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे असं म्हटलं गेलं. आणि या कायद्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. पहिलं वैशिष्ट्य असं होतं की या कायद्यानुसार प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची मंडळाचे कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यामध्ये भेद केला गेला होता. लक्षात घ्या, गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, ठीक आहे, त्या काउन्सिलची जी कायदेविषयक कार्य होती म्हणजे लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स यामध्ये भेद केला गेला होता, डिफरन्सेस केले गेले. यामध्ये लेजिस्लेटिव्ह जे काउन्सिलर होते, जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला होता. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन केले गेले, जिथे फक्त गव्हर्नर जनरलला पूर्णपणे कंप्लीट पॉवर असणार आहे. ठीक आहे. ही पहिली तरतूद या कायद्याची होती. दुसरी तरतूद पुढे तुम्हाला मी सांगतो. हे विधिमंडळ भारतीय, लक्षात घ्या, हे विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेचा प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करीत असे. सो अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य व त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष प्रक्रिया आवश्यक आहे हे पहिल्यांदा मानले गेले होते. आणि या अनुषंगानेच पुढचं जे वैशिष्ट्य या कायद्याचं होतं 2 नंबरचं, ते म्हणजे या कायद्यानुसार नागरी सेवांमध्ये भारतीयांसाठी निवडीसाठी खुली स्पर्धा सुरू करण्यात आली. तुम्हाला मी आता सांगितलं ओपन कॉम्पिटिशनला जिथे अपोजिशन मिळालं होतं 1833 मध्ये, ते अपोजिशन इथं रिजेक्ट झालं होतं. तो यांनी मान्यता देऊन टाकली होती. म्हणजेच त्यानुसार इसवी सन 1854 मध्ये मॅकॉले नावाची समिती नियुक्त करण्यात आली होती ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेससाठी. लक्षात घ्या. आणि ही मॅकॉले समिती जी होती ही कधी भारतामध्ये आली? 1854 मध्ये आली होती. कशाशी संबंधित आहे तुम्हाला विचारलं गेलं, कशी संबंधित होती मॅकॉले समिती? ती म्हणजे भारतीय नागरी सेवा संबंधी समिती होती. या कायद्यानुसार कंपनी राजवटीचा कार्यकाल वाढवण्यात आला. ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानुसार अगोदरच्या संविधानाप्रमाणे
यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती आणि संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीची राजवट जी आहे ती संपुष्टात आणता येणार याचे स्पष्ट निर्देशक होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं आयुष्य जास्त दिवस नव्हतं. येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये या कायद्यानंतर ब्रिटिश इंडिया कंपनीचं अस्तित्व जे होतं ते पूर्णपणे संपुष्ट झालं. त्याला काढून टाकलं होतं, पूर्णपणे कम्प्लिटली फिनिश करून टाकलं होतं. चौथं फीचर असं होतं, या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीय म्हणजे केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले होते. म्हणजे लोकल रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं गेलं होतं, दिलं गेलं होतं. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य या मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा, कुठले मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा येथील स्थानिक प्रांतिक सरकारे नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली होती गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलसाठी. हे देखील या कायद्याचं वैशिष्ट्य होते. पुढचं बघा याच्यामध्ये आता इथपर्यंत आपण बघितलं मित्रांनो की जो पण मी तुम्हाला सांगितलं कंपनी राजवट ती आपली संपलेली आहे. कंपनी राजवट होती 1773 पासून 1857 जी फिनिश झाली. शेवटचा कायदा जो होता 1853चा सनदी कायदा हा 1853 ते 1857 हे 4 वर्षासाठी लागू केला गेला होता. ठीक आहे. आता 1857 ला एक मोठं युद्ध झालं, त्याला आपण म्हणतो फर्स्ट बॅटल ऑफ इंडिपेंडन्स, पहिले स्वतंत्र समर किंवा सिपाई म्युटिनी पण त्याला म्हणतो, शिपायांचा उठाव पण आपण त्याला म्हणतो. आता इथून पुढे राजाची राजवट सुरू झाली. ईस्ट इंडिया कंपनीला हटवण्यामागचं कारण असं होतं ब्रिटिशांचं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, लाच घेणं, रिश्वत वगैरे वगैरे, मिसमॅनेजमेंट करणं, खूप सारे युद्ध करून ठेवले. 1857चा उठाव देखील त्यांनीच केला होता. त्यामुळे ब्रिटिश पार्लिमेंटचं बिलकुल पण इच्छा नव्हती की यांना आता आपण पुढे कंटिन्यू करावं, कारण यांनी पूर्णपणे संबंध खराब करून ठेवले होते. ठीक आहे. सो एक प्रकारे एक नुकसान करून ठेवलं. म्हणून राजाची राजवट आता मग ब्रिटिशांनी एक डिसाईड केलं, जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे याला हे पद आता काढून टाकायचं. या कायद्यानुसार हे पद काढलं गेलं. राजाची राजवट कुठून पासून कुठपर्यंत आहे? 1858 पासून 1947 इथपर्यंत राजाची राजवट आहे. भारत सरकार कायदा 1858 बघू शकतो आपण. हा जो 1858चा भारत सरकार कायदा आहे, भारत सरकार कायदे किती होते? 3 होते, लक्षात घ्या. पहिला होता 1858चा, याच्यानंतर काउन्सिल ऍक्ट झाले होते. 3 काउन्सिल ऍक्ट तुम्हाला मी सांगेल वन बाय 1861, 1892, 1909 असे 3 काउन्सिल ऍक्ट आहेत, त्याला मंडळ कायदे म्हणतो. दुसरा भारत सरकार कायदा आला 1919 मध्ये, दुसरा भारत सरकार कायदा 1919. आणि तिसरा भारत सरकार कायदा कधी आला होता? 1935, 1935 मध्ये. आता इथून पुढे मी तुम्हाला कोणते कोणते कायदे सांगणार आहे बघा. 1858चा भारत सरकार कायदा जो इथे मी लिहिला आहे, दुसरा 1861चा काउन्सिल ऍक्ट, 1892चा काउन्सिल आणि 1909चा काउन्सिल, हे 3 आहेत ते काउन्सिल ऍक्ट. त्यानंतर 1919चा भारत सरकार दुसरा कायदा आपण घेणार आहोत. 1935चा भारत सरकार तिसरा कायदा, 1947चा भारत स्वतंत्र कायदा. ठीक आहे. लास्ट एवढे कायदे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पहिले स्वतंत्र युद्ध किंवा शिपायांचं बंड म्हणून ओळखला जाणाऱ्या इसवी सन 1857च्या उठावानंतर हा एक महत्वाचा कायदा करण्यात आला होता. बरोबर. या कायद्याचं उद्दिष्ट काय होतं बघा, भारताच्या सुशासनासाठीचा हा कायदा म्हणून ओळखला गेला. म्हणजे या कायद्याने सांगितलं, या कायद्यानुसार ब्रिटिशांनी सांगितलं की आता आम्ही भारतामध्ये गुड गव्हर्नन्स आणू. कारण 1857चं जे युद्ध झालं यामध्ये ब्रिटिशांना खूप मोठी आर्थिक व जीवितहानी झाली होती. खूप सारं सैन्य मारलं गेलं त्यांचं आणि खूप त्यांना आर्थिक नुकसान झालं होतं, ते फक्त ईस्ट इंडिया कंपनीमुळे. त्यामुळे त्यांनी भारताच्या लोकांना सांगितलं, कारण 1857चा उठाव होण्याच्या अगोदर भारतामध्ये छोटे मोठे खूप सारे असे उठाव झाले होते ब्रिटिशांच्या अगेन्स्ट, आणि त्या छोट्या मोठ्या उठाव नंतर एक मोठा उठाव घडून आला तो म्हणजे 1857. आणि हा जो उठाव आहे आता इथून पुढे
ब्रिटिशांनी काय सांगितलं, ब्रिटिश पार्लमेंटने, की आता यापुढे आम्ही तुम्हाला त्रास कमी देणार, कारण आम्ही गुड गव्हर्नन्स तुमच्यासाठी आणू. पण शेवटी कसं फॉरेन पॉवर होती, ठीक आहे, त्यांची अवकात त्यांची लायकी ते दाखवणारच. त्यांना काही घेणं नव्हतं भारतीय लोकांशी. किती गुड गव्हर्नन्स आणू द्या, ते भारतीयांसाठी बॅड गव्हर्नन्सच होते. ठीक आहे, म्हणून हे जे गुड गव्हर्नन्स होतं त्यांनी आम्ही आणू असं त्यांनी भारताच्या लोकांना आश्वासन केलं. आणि म्हणून या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली गेली या कायद्यानुसार. आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसुली विषयीचे अधिकार ते कोणाकडे होते, ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले होते. आता इथून पुढे व्हाईसरॉयचं पद निर्माण केलं गेलं. भारत मंत्री भारतामध्ये आला. हे दोन महत्वाचे पद आले होते, व्हाईसरॉय, भारत मंत्री. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या जागेवर व्हाईसरॉय होता. आणि या व्हाईसरॉयला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी व याच्यावर व्हाईसरॉयवर एक प्रकार नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने भारत मंत्र्याचं देखील एक पद तयार केलं होतं. ठीक आहे, वन बाय वन पुढे आपण बघूया. आता कायद्याची वैशिष्ट्य डायरेक्ट तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी होऊन लागेल. पहिलं वैशिष्ट्य असं होतं, यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने, म्हणजे राणीद्वारा चालवण्यात येणार अशी या कायद्यामध्ये एक तरतूद होती. भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे बदलण्यात आले होते. व्हाईसरॉय, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला होता, लक्षात घ्या. व्हाईसरॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणारा होता, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून 2 नंबरचं वैशिष्ट्य असं होतं की नियामक मंडळ आणि संचालक मंडळ हे जे दुहेरी शासनाची जी पद्धत होती ती विसर्जित करण्यात आली, म्हणजे ही रद्द करण्यात आली होती. लक्षात घ्या, जी मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत देखील ती रद्द केली. कारण बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर जाणं म्हणजे दुहेरी शासन रद्द होणं. एकेरी शासन आणलं गेलं, कारण व्हाईसरॉय आला ना आता डायरेक्टली. ठीक आहे, आता या व्हाईसरॉयने एक्झॅक्टली काय केलं बघा. 3 नंबरचं वैशिष्ट्य असं होतं यांचं की भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद निर्माण केले गेले होते. आणि हा जो भारत मंत्री होता, ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. लक्षात घ्या, ब्रिटिश मंत्रिमंडळ, ब्रिटिश कॅबिनेट, कॅबिनेटचा सदस्य याला भारतामध्ये पाठवलं गेलं. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट आहे कुठेतरी असं वाटलं ना, इतका मोठा इंडिया, इतना बड़ा इंडिया, और हमने दे दिया इन लोगों के हाथ में. ठीक है, ईस्ट इंडिया कंपनी जैसे लोगों के हाथ में, उन्होंने पूरा नुकसान कर दिया. तो कुठे ना कुठे त्यांना असं वाटलं. ठीक आहे, त्यामुळे ब्रिटिश कॅबिनेटचा स्वतः सदस्य त्यांनी डायरेक्ट पाठवला होता. कोणा पाळत ठेवण्यासाठी व्हाईसरॉय, नवीन जो व्हाईसरॉय बनला लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि पहिला व्हाईसरॉय ऑफ इंडिया. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. 4थं नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेलं इंडिया काउन्सिल नावाची मंडळ निर्माण करण्यात आलेले होते. ठीक आहे, भारत मंत्र्याला कामामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेली इंडिया काउन्सिल तयार केली गेली. इंडिया काउन्सिलचं काम काय होतं, भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करणे. हे मंडळ सल्लागारी स्वरूपाचे होते. भारत मंत्री हा या काउन्सिलचा अध्यक्ष होता, इंडिया काउन्सिलचा. ठीक आहे, आणि 5वं वैशिष्ट्य या कायद्याचं आपण इथे असं घेऊ शकतो मित्रांनो, ते म्हणजे या कायद्यानुसार भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखाली इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले होते. साहजिकच आहे की ही इंडिया काउन्सिल जी होती भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती आणि इंडिया काउन्सिल वर स्वतःवर देखील खटला भरला जाऊ शकत होता, अशा अधिकाऱ्यांना दिले गेले होते. इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रित होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे हे 1858च्या कायद्यानुसार
मर्यादित प्रमाणात साध्य झाले होते. काही प्रमाणात साध्य झालं होतं, जसं त्यांनी सांगितलं त्या प्रकारे. या कायद्यानुसार भारतामध्ये प्रचलित असलेल्या सरकार व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले गेले नाहीत. मोठे बदल मात्र केले गेले नव्हते. ज्या प्रकारे ते करणार होते की आम्ही हे करू ते करू, आश्वासन जे आज पण आपले राजकारणी आपल्याला देतात, हम ये करेंगे वो करेंगे, ये लाएंगे, इतने आपके अकाउंट में आएगा, जे आश्वासन म्हणतो ना, ते त्यांनी केले होते मोठे मोठे, पण ते काही त्यांनी साध्य केले नव्हते. ठीक आहे, काही थोड्याफार गोष्टी त्यांनी साध्य केल्या होत्या. आता पुढचा आपण कायदा घेणार आहोत, ते म्हणजे 3 कायदे महत्वाचे तुम्हाला. ते म्हणजे काउन्सिल ऍक्ट, ज्याला आपण इंडिया काउन्सिल ऍक्ट म्हणतो. काउन्सिल ऍक्ट. काही क्वेश्चन असेल ते विचारा. ओके, 1892, 1909 आणि 1861 पण आहे याच्यामध्ये. तुम्ही इथं ऍड करायचं राहिला, इथं मी ऍड केला दिस. डाऊट क्वेश्चन असतील ते विचारा बिंदास. जे आपण पुढच्या कायद्याला स्टार्ट करूया. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. इंडिया काउन्सिल ऍक्ट 1992-1909 आणि 1861. इसवी सन 1857च्या मोठ्या उठावानंतर देशाच्या प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवावे अशी आवश्यकता ब्रिटिश सरकारला वाटू लागली होती कुठेतरी. सहभागी प्रशासनाच्या या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने 1861, 1892, 1909 मध्ये असे 3 कायदे पारित केले होते. भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासामध्ये इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861 हा महत्वाचा टप्पा होता. सो 1861च्या या कायद्याची वैशिष्ट्य आपण घेऊया वन बाय वन. नंबर 1 बघा, या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला होता. ठीक आहे, हे पहिलं वैशिष्ट्य होतं याच्यामध्ये. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला मी पुढे सांगतो. यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा होता मित्रांनो, व्हाईसरॉयने त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नाम निर्देशित करावे अशी देखील तरतूद होती. याचबरोबर तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने इसवी सन 1862 मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव या 3 भारतीयांना नामनिर्देशित केले होते. म्हणजे लॉर्ड कॅनिंगने त्याच्या काउन्सिलमध्ये या तिघांना ऍड करून घेतलं. ते कसे होते? नॉन गव्हर्नमेंटल मेंबर्स होते. 2 नंबरचं वैशिष्ट्य, मुंबई व मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली होती. तर इसवी सन 1773 च्या नियामक कायद्यानुसार सुरू झालेला आणि संधी कायदा 1833 मध्ये सर्वाधिक असलेला केंद्रीकरणाचा कल या कायद्यानुसार नाहीसा होऊन विकेंद्रीकरणाच्या धोरणात चालना मिळाली होती. कायदे करण्याचे अधिकार सोपविण्याच्या या धोरणामुळे 1937 मध्ये प्रांतांना अंतर्गत व्यवहारांमध्ये जवळजवळ संपूर्ण स्वायत्तता मिळाली होती. आणि अशा रीतीने पुढचा कायदा आपण घेऊया याच्यामध्ये. याचं तिसरं वैशिष्ट्य या कायद्याचं असं होतं मित्रांनो की बंगाल वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये होती. त्यानुसार अनुक्रमे 1862, 1866 आणि 1897 यामध्ये त्यांची स्थापना करण्यात आली होती.
4 नंबरचा मुद्दा आहे, कायदेमंडळाच्या कामकाजासाठी सुयोग्य असे नियम करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्यानुसार मान्यता देण्यात आली मित्रांनो. आणि या पद्धतीमध्ये व्हाईसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनवण्यात आले आणि त्याच्या विभागातील विषयांबाबत काउन्सिलच्या वतीने अंतिम आदेश काढण्याचे अधिकार त्याला देण्यात आले होते. सो हे कायद्याची वैशिष्ट्य होती. काही वैशिष्ट्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला इम्पॉर्टंट असतील, काही नसणार आहेत. ठीक आहे. यामध्ये 5वं वैशिष्ट्य असं होतं या कायद्याचं, त्याचं की आणीबाणीच्या काळामध्ये कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले आणि अशा अधिसूचना 6 महिन्यांपर्यंत लागू होत्या. लक्षात घ्या. ठीक आहे. 6 महिन्यापर्यंत लागू होत्या, 6 मंथ्स पर्यंत. च्या कायद्याची वैशिष्ट्य. या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळामध्ये अतिरिक्त अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि त्यानुसार शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आले होते. या कायद्यानुसार कायदेमंडळाचे कार्य विस्तारण्यात आली आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास देण्यात आले होते. हा 1892 कायदा होता. काही कायद्यांचे वैशिष्ट्य आपण त्यानुसार घेऊ शकतो थोडक्यात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो कायदा होता यामध्ये बघा, आता हाच 1892 कायदा, याचे काही इथे महत्वाचे वैशिष्ट्य आपण बघू शकतो की या कायद्यामध्ये काही 2-3 गोष्टी अशा होत्या. पहिली गोष्ट अशी होती की प्रांतिक कायदेमंडळाच्या शिफारशीनुसार आणि बंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार व्हाईसरॉयने केंद्रीय कायदेमंडळामध्ये आणि जिल्हा मंडळे 2 नंबरचा पॉईंट आणि जिल्हा मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संस्था, जमीनदार आणि व्यापारी संघटना यांच्या शिफारशीनुसार गव्हर्नरने प्रांतिक कायदेमंडळामध्ये काही अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद केली होती. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये निवडणुकीच्या मार्गाने अशी अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद या कायद्यामध्ये होती. अर्थात कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द वापरला नव्हता. काही संस्थांच्या शिफारशीनुसार सदस्य नामनिर्देशित करणे अशी ही प्रक्रिया त्याच्यामध्ये होती. ठीक आहे. सदस्य नाम निर्देशित करणे. ठीक आहे. हे याच्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या तरतुदी केल्या होत्या या कायद्यानुसार 1892चा काउन्सिल ऍक्ट होता. ठीक आहे. सो एनी क्वेश्चन यू आर हॅव्हिंग, जसं ज्या प्रकारे काही असतील क्वेश्चन तुम्हाला त्यांनी मला विचारा, डेफिनेटली नक्की सॉर्ट आउट करू तुम्हाला. सुप्रिया मॅडम. नाही सर, काही नाही क्वेश्चन. आरती. नाही सर, काय नाही. ओके, ठीक आहे. पुढच्या आपण ऍक्ट कडे जाऊया. हा एक महत्वाचा कायदा आहे. आपण हा इथं आज शेवटचा कायदा हा डिस्कस करूया. उर्वरित जे आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. सो 1909 या कायद्याची वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. हा कायदा मॉर्ले सुधारणा या नावानेही ओळखला जातो. तर मॉर्ले आपण तर या कायद्यानुसार आता बघा, लॉर्ड मॉर्ले जो होता हे तत्कालीन भारत मंत्री होते आणि लॉर्ड मिंटो जो होता हा भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता त्यावेळेस 1909 मध्ये. या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढवण्यात आला. केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या ही 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली आणि प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या ही एक समान नव्हती.
ठीक आहे. तर केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले, पण प्रांतिक विधिमंडळांमध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती दिली गेली. ठीक आहे, अनुमती त्यांनी दिली होती. हा कायदा इम्पॉर्टंट आहे. बंगालची फाळणी जशी झाली होती, बघितलं असेल, बंगालची पार्टिशन ऑफ बेंगॉल 1905 मध्ये बेंगॉलचं पार्टिशन केलं गेलं आणि 1911 मध्ये ते पार्टिशन कॅन्सल केलं गेलं होतं. तर 3 नंबरचा मुद्दा या कायद्यानुसार असा आहे की या कायद्यानुसार दोन्ही स्तरांवर कायदे मंडळाच्या विचार विनिमय व चर्चा करण्याच्या कार्यामध्ये वाद केले गेले होते. उदाहरणार्थ बघा, सदस्यांना पूरक प्रश्न, त्याला वाद म्हणजे काय, वाढ आपण म्हणू शकतो, वाढ करणे. ते बाय मिस्टेक ती प्रिंट मिस्टेक आहे, वाद नाही, तो वाढ आहे. ठीक आहे. चर्चा करण्याच्या कार्यामध्ये वाढ केली गेली. जसं एक्झाम्पल बघा, सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची, अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अशा प्रकारे अनुमती दिली गेली होती. पूरक क्वेश्चन म्हणजे सप्लिमेंटरी क्वेश्चन आपण त्याला म्हणतो, जे आज आपल्या पार्लमेंटमध्ये सप्लिमेंटरी क्वेश्चन केले जातात. म्हणजे जे काही सदस्य आहेत पार्लमेंटचे, त्यांना सप्लिमेंटरी क्वेश्चन करण्याचे अधिकार देण्यात येतात. अर्थसंकल्पावरील संबंधित जे काही ठराव आहेत त्याच्यावरचे काय आपले ओपिनियन ते मांडण्याचे अधिकार दिले गेले त्यावेळेस 1909च्या कायद्यानुसार, जे आज देखील आपल्या पार्लमेंटमध्ये आहे. 4 नंबर, या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभागी करण्याची तरतूद केली गेली. सत्येंद्र प्रसाद सिन्हा या व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय उरले. त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे, कायदा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे पुढचा जो मुद्दा आपण याच्यामध्ये घेऊया, तो म्हणजे 5 नंबरचा जो याचं वैशिष्ट्य कायद्याचं ते असं असणार आहे की स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मान्य करून या कायद्यानुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधी दिले गेले. म्हणजे डिवाइड अँड रूल ही पॉलिसी ब्रिटिशांनी ते अप्लाय केली होती. डिवाइड अँड रूल म्हणजे काय, धर्माच्या आधारावर त्यांना एक प्रकारे आपण त्याला म्हणतो मतदारसंघ त्यांचा तयार करून देणं. म्हणजे मुस्लिम वोटर जो आहे, मुस्लिम नागरिक, हा मुस्लिम प्रतिनिधीलाच मत करणार. ठीक आहे, तो हिंदूला करणार नाही, तो ख्रिश्चनला करणार, तो बौद्धला करणार नाही. सो त्यानुसार मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडून निवडले जाणार होते, असं या कायद्यानुसार ही जी प्रोव्हिजन होती ऍड केली गेली होती. आणि या कायद्यानुसार सांप्रदायिकतेला एक कायदेशीर स्वरूप मिळाले होते. आणि लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. कोणाला? लॉर्ड मिंटोला. लक्षात घ्या, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लॉर्ड मिंटो. ठीक आहे, लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून देखील ओळखले जाऊ लागले होते. इथपर्यंत तुम्हाला हे कळालं असेल मित्रांनो. चला तर आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. 6 नंबरचा वैशिष्ट्य काय होतं, नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे, जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही हे बघितलं असेल की हे जे होते कायद्यानुसार नगर मंडळे, व्यापारी मंडळे